मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कामावर हजर होणार नाही, असा इशारा देत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून पुकारलेला बेमुदत संप गुरुवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिला। संपामुळे अमरावतीसह राज्यभरातील शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा कोषागार, विभागीय आयुक्त, महसूल कार्यालय तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक, ग्रामीण कार्यालय परिसरात संपाचा मोठा प्रभाव दिसून आला। कार्यालयांमध्ये कर्मचारी नसल्याने अनेक नागरिकांना काम होता परत जावे लागले। परिणामी शासनाच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचेही चित्र आहे। राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सरकारी, निमसरकारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला आहे। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र जिल्हा शाखा अमरावती, महसूल कर्मचारी संघटना आणि समन्वय समिती यांसह विविध संघटनांनी एकत्र येत 18 मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे। संपकरी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणे, निवृत्त कर्मचाऱ्यांना तात्काळ पेन्शन देणे, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांसाठी स्पष्ट धोरण राबवणे, पदोन्नती व वेतनवाढीतील विसंगती दूर करणे, रिक्त पदे भरणे तसेच कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करणे यांचा समावेश आहे। उष्णतेच्या लाटेमध्येही कर्मचारी दुपारच्या रखरखत्या उन्हात घोषणाबाजी करत कभी नहीं तो कभी नहीचा निर्धार व्यक्त करत आहेत। आपल्या न्याय मागण्या पूर्ण होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोकराव हजारे, महसूल संघटनेचे विभागीय अध्यक्ष उद्धव काळे तसेच वरिष्ठ लिपिक निशा कांबळे यांनी सांगितले की वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा संप हा नाईलाजाचा मार्ग आहे। मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील। या संपामुळे प्रशासनावर मोठा ताण निर्माण झाला असून शासन आणि कर्मचारी संघटनांमध्ये तोडगा निघण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मी निशा कांबळे, वरिष्ठ श्रेणी लिपिक, पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण येथून आम्ही आमच्या ज्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दिनांक 21/4/2026 पासून आम्ही आमच्या ऑफिसतर्फे 100% सहभागी होऊन आम्ही हा संप सुरू केलेला आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण करतपर्यंत आमचा हा संप सुरूच राहणार आहे। त्यामध्ये आमच्या एकूण 18 मागण्या आहेत। त्यामध्ये ओल्ड पेन्शन, सेवानिवृत्ती 60 वर्ष तसेच रिक्त पदे लवकरात लवकर भरणीबाबत अशा या प्रकारच्या आमच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत। आणि या व्यतिरिक्तही आमच्या काही 18 मागण्या आहेत। तरी शासनाने आमच्या या मागण्यांबाबत विचार करावे अशी विनंती आहे। राज्य शासकीय कर्मचारी संघटनेच्या वतीने 21 एप्रिल 2026 पासून बेमुदत संपाचा इशारा दिलेला होता। त्यानुसार 21 एप्रिलपासून सर्व शासकीय कर्मचारी जवळपास महाराष्ट्रातून 17 लाख कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत। एकूण 18 मागण्या शासनापुढे ठेवलेल्या आहेत। मागच्या वेळेसही संप झालेला होता। या संपामध्ये आम्हाला
ठोस असं आश्वासन न मिळाल्यामुळे व त्यावर कोणतीही प्रतिक्रिया शासनाने दिली नसल्यामुळे हा बेमुदत संप आयोजित करण्यात आलेला आहे. पण या संपामध्ये जोपर्यंत 18ही मागण्यावर सविस्तर चर्चा होणार नाही तोपर्यंत सुकाणू समिती जी आहे राज्य शासनासोबत काल त्यांची चर्चा झाली, मुख्य सचिवासोबत चर्चा झालेली आहे. चर्चा ही सकारात्मक जरी झाली परंतु जोपर्यंत मुख्यमंत्र्यांकडून ठोस मागण्यावर कोणतंही आश्वासन मिळत नाही तोपर्यंत संप हा मागे घेतला जाणार नाही. आणि यावेळी कर्मचारी संघटनेची एकजुटता म्हणजे सर्व कर्मचारी एक आहेत आणि सर्व कार्यालय जवळपास ओस पडलेली आहेत. त्यामुळे शासनाच्या याच्यावर बराचसा असा परिणाम झालेला आहे. सामान्य जनतासुद्धा त्याच्यावरसुद्धा परिणाम झालेला आहे. आरोग्य विभागावर परिणाम झालेला आहे. आज अमरावतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर काल जवळपास फक्त 3च शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. याचं कारण असं आहे की सर्व कर्मचारी शासनाच्या विरोधामध्ये उभे टाकलेले आहे आणि जोपर्यंत या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत हा संप कोणत्याही परिस्थितीने मागे घेतला जाणार नाही. याच्यामध्ये मुख्य मागणी अशी आहे की जुनी पेन्शन योजना जी लागू केलेली आहे त्या योजनेसंबंधी सविस्तर असं परिपत्रक शासनानं अद्यापपर्यंत काढलेलं नाही. म्हणजे जोपर्यंत ते परिपत्रक काढत नाही तोपर्यंत हा संप मागे घेतला जाणार नाही. शासनाचे जवळपास 35% पदं आज रिक्त आहेत. ते रिक्त पदं अद्यापर्यंत भरण्यात आलेले नाहीत. त्याची तात्काळ कारवाई करण्यात यावी ही सुद्धा एक मागणी आहे. त्यानंतर वाहन चालक आहे किंवा काही एकाकी पदं आहे याची पदभरती जी आहे पूर्ण थांबवण्यात आलेली आहे. ती पदभरती ताबडतोब सुरू करण्यात यावी ही सुद्धा एक मागणी आहे. शिक्षकाच्या काही मागण्या आहेत. शिक्षकाची मागणी अशी आहे की जे 100% अनुदानाच्या संस्था आहेत, जे 2005 पूर्वी जे कर्मचारी जे शिक्षक लागलेले आहेत त्यांना 20% अनुदान मिळालं, काही अनुदान मिळालं नाही, परंतु त्यांना अद्यापर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली नाही. ही योजना ताबडतोब लागू करण्यात यावी असं त्यांची एक रास्त मागणी आहे. याच्याशिवाय अनुकंपाची भरती ताबडतोब करण्यात यावी. बऱ्याचशा डिपार्टमेंटमध्ये 10, 20, 30 अशी प्रगती योजना लागू करण्यात आलेली नाही. ती योजनासुद्धा सर्वांना लागू करण्यात यावी. त्यानंतर शासनाने PFRDA फंड तो तयार केलेला होता. जुनी पेन्शन योजना लागू केल्यानंतर PFRDA फंडमध्ये जे जमा रक्कम आहे ती रक्कम संपूर्णतः GPFमध्ये जमा करून जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी अशी एक रास्त मागणी शासनापुढे मांडली आहे. संघटना एक जुटीचा संघटना एक जुटीचा हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत. एकच मिशन दोन्ही पेन्शन, एकच मिशन दोन्ही पेन्शन. कोण म्हणजे देत नाही, कोण म्हणजे देत नाही. कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. आंदोलनाचा हा आजचा 3रा दिवस आहे. दिनांक 21/4/2026 पासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या अतिशय रास्त आहे. त्या अद्यापपर्यंत मांडल्या झाल्या नाही म्हणून पुन्हा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा पत्करावा लागलेला आहे. त्यामध्ये अनेक मागण्या आहेत. त्यातल्या प्रमुख मागण्या म्हणजे अशा आहेत की सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने सुधारित पेन्शन योजना स्कीम लागू केलेली आहे, परंतु त्याबाबतचा GR त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. तो GR प्रसिद्ध करून किमान 2 वर्ष झालेले आहे, परंतु त्याबाबतची अधिसूचना अद्यापपर्यंत निर्गमित झालेली नाही. शासनातर्फे अद्यापपर्यंत ते काम बाकी आहे. अनेक वेळा विनवण्या करूनसुद्धा शासनातर्फे सदरची अधिसूचना निघालेली नाही. कर्मचाऱ्यांवर जे ॲड हल्ले होत असतात त्यासाठी कलम 353 अजामीनपात्र करण्यात यावी ही सुद्धा एक प्रामुख्याने मागणी आहे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा कॅशलेस स्वरूपात देण्यात याव्या ही सुद्धा मागणी अतिशय रास्त आणि योग्य कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून आहे. आज सतत आम्ही 31 तारखेपासून संपावर आहोत. अमरावती विभागातले सर्वच कर्मचारी, महसूल विभागाचे घ्या, इतर विभागाचे घ्या, सगळेच कर्मचारी संपावर आहेत, आंदोलनात सहभागी झालेले आहेत. त्यामुळे जनतेचे कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्याचे दिसून येते. करिता शासनाने आमच्या मागण्यांची योग्य ती दखल घेऊन तात्काळ मागण्या मान्य कराव्या जेणेकरून आम्ही संप मागे घेऊ. एवढंच मी या ठिकाणी बोलू इच्छितो. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागारी कर्मचारी संघटनेचा हमारी यूनियन हमारी यूनियन शासको होश
में आके बात तो तुम्हें न्याय तो तुम्हें नहीं दिया तो लड़कर लेंगे अपने हक भूलो मत